सगळ्यांच्याच आवडीची आणि घरोघरी बनली जाणारी ती म्हणजे मोड आलेल्या मटकीची उसळ. मोड आलेल्या मटकीची उसळ आपल्या सगळ्यांच्याच आवडीची आहे, कारण त्याच्यामध्ये भरपूर सारे गुणधर्म आहे. खूप हेल्दी आहे आपल्या शरीरासाठी. मग हप्त्यातून आपण 1-2-3 वेळा पण खाऊ शकतो. इतकी छान लागते ही मोड आलेल्या मटकीची उसळ. तर आज ना मी एकदम सोप्या पद्धतीने, कुठलं वाटण नाही केलं, कोणतं लसूण शेंगदाण्याचा कूट नाही टाकला, अगदी सिंपल पद्धतीने टिफिनसाठी किंवा दुपारच्या जेवणासाठी सुक्की भाजी म्हणून ही मोड आलेल्या मटकीची उसळ मी तुम्हाला दाखवलेली आहे. थेंबभर पाणी टाकले आणि पूर्ण भाजी वाफेवर शिजून मस्तपैकी अशी चवदार खमंग अशी मोड आलेल्या मटकीची उसळ केलेली आहे. तर पाहू शकता इतकी छान अशी ही मोड आलेल्या मटकीची उसळ केलेली आहे. ही उसळ तुम्ही रश्श्याची पण करू शकता, पण टिफिन वगैरेला आपल्याला न्यायसाठी सुक्की भाजी म्हणून खूप बेस्ट आहे. तर चला बघून घेऊया आपण याला लागणारं साहित्य आणि एक छोटीशी रेसिपी. आणि आजची ही रेसिपी आवडली तर लाईक करा. अशीच रेसिपी बघण्यासाठी चॅनल आपल्या सबस्क्रायबर करा. तर चला बघून घेऊया याला लागणारं साहित्य, बनवायची कृती. तर इकडे मी मोड आलेली मटकी घेऊन आले उसळीवाल्याकडून. स्वच्छ धुवून घेतलेले आहे. तुम्ही आपले कडधान्य मटकीचं घेऊन येऊ शकता. 1-1.5 दिवस भिजत ठेवायचं मस्तपैकी स्वच्छ धुवून, आणि सुती कपड्यामध्ये बांधून ठेवलं ना 1-1.5 दिवस परत, तर छानपैकी याला मोडसुद्धा येतात. पण मी उसळीवाल्याकडून घेऊन आले. आपल्याला मस्त झटकीपटी उसळ बनवायची होती. तर मोड आलेल्या मटकीची उसळ मी इथे घेऊन आली, स्वच्छ धुतलेली आहे. ह्याला बघा मी साहित्य फक्त कांदा टमाटर वापरले, कारण ही भाजी ना मला मसाला वाटून करायची नाही, रश्श्याची करायची नाही. त्यामुळे मी कुठलं तिथं साहित्य वापरलं नाही. फक्त कांदा टमाटर, कढीपत्ता आणि थोडीशी कोथिंबीर. म्हणजे ना तुम्हाला झटकेपट टिफिनसाठी तर खूप छान भाजी आहे. काही साहित्य लागत नाही, फक्त सिंपल पद्धतीने ही चवदार भाजी तयार होते. तर आता आपण ही मोड आलेल्या मटकीची उसळ करून घेऊया. थेंबभर पाण्यामध्ये पूर्णपणे वाफेमध्ये आपण याला शिजून घ्यायचं. तर कढाईमध्ये मी तेल तापत ठेवलं होतं. त्याच्यामध्ये आपण थोडेसे जिरे टाकायचे, साधारण 1 चमचा जिरे टाकू शकता. तर ही मोड आलेली उसळ ना वेगवेगळ्या पद्धतीची बनली जाते. म्हणजे याच्यामध्ये बटाटासुद्धा टाकला जातो, ह्याला रश्श्याची बनली जाते. खूप मस्त पद्धती आहेत उसळी बनवायच्या. पण त्यातली त्यात जर कमी वेळ असेल तर अशा वेळेस तुम्हाला ही सिंपल अशा पद्धतीची उसळ खूप बेस्ट आहे. तर बघा, कढीपत्ता, जिरे थोडेसे तरतरून झाले की याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टमाटर इकडे मी टाकून घेतला आहे. लसूण शेंगदाण्याचा कूटसुद्धा मी इकडे वापरला नाही, पण तुम्ही वापरू शकता. शेवटला भाजी होत आल्यावर 1-1.5 चमचा लसूण शेंगदाण्याचा बारीक कूट टाकायचा. त्यांनीसुद्धा खूप छान चव येते. पण मी बनवला तर नव्हताच, आणि नाही टाकलं तरी काही हरकत नाही. आता एक कांदा टमाटर चांगलं परतून झालं की याच्यामध्ये बेसिक मसाले टाकायचे. गरम मसाला, धना पावडर, हळद, लाल तिखट आवडीनुसार टाका, कमी जास्त. इकडे मी लाल तिखट टाकते 1-2 चमचे, बारीकवालेच आहेत. 2 चमचे किंवा 2.25 चमचे असे मी लाल मसाला टाकला आहे, कारण की झणझणीत उसळ खूप छान वाटते खायला. तर मी इकडे 2.25 चमचे बारीकवाले टाकलेत. तुम्ही कमी जास्त करू शकता. चवीनुसार मीठसुद्धा मी इथे टाकून घेते. मसाल्याला छान चव येते. मग मीठ इथे टाकलं ना एकजीव होऊन जातो मसाल्यामध्ये. आता हे सगळे मसाले कांदा टमाट्यासोबत छान एकजीव करून घ्यायचे. गॅस एकदम स्लो करायचा आणि चांगलं परतून घ्यायचा जरा मसाला तेल सुटेपर्यंत. आणि हे थोडासा मसाला आपला चांगला परतून झाला की याच्यामध्ये आपण भिजून घेतलेली जी आपली मटकी आहे ना मोड आलेली, ती याच्यामध्ये टाकून घ्यायची. अगोदर जरा हा मसाला कांदा टमाट्यासोबत परतून घ्यायचं. आता हे परतून झालं आहे बघा चांगला. आता ही स्वच्छ धुवून घेतलेली मटकी टाकून घेऊया. मी मटकीची उसळ बोलणार होते, उसळ तर अजून व्हायची आपली. तर ही मटकी मी स्वच्छ धुतलेली टाकून याच्यामध्ये घेतली. आणि आता हे एकजीव करून घेऊया हलक्या हाताने. मस्त असं एकजीव करून घ्यायचं. पूर्ण मसाल्याची कोटिंग ह्या मटकीला अशी लागून जाते व्यवस्थित. हे असं हलक्या हाताने मिक्स करायचं. खूप छान चवदार उसळ बनते ही. हवं तर तुम्ही याच्यामध्ये 1 बटाटासुद्धा टाकू शकता. तर आता चांगलं मिक्स करून घेतलं आहे. वरून थोडीशी कोथिंबीर टाकते आणि झाकण ठेवायचं. अगदी थेंबभर पाणी टाकायचं, कारण मग थोडीशी जर चिटकली, आणि कच्ची आहे ना मटकी, काही शिजवली नाही काय नाही, त्यामुळं अगदी थोडंसं पाणी टाकायचं. त्याला थोडासा आधार भेटेल शिजायला.
नाही तर काय होतं कधी कधी मग मटकी कचकच लागू शकते, त्यामुळं मी इथे थोडं थोडं पाणी टाकते, अगदी थोडं. बाकी ही पूर्ण भाजी मी वाफेवर शिजवणार आहे. बस तुम्ही पाहू शकता अगदी थोडंसं पाणी टाकले मी. आता याच्यावर मी झाकण ठेवते, स्लो गॅस करायचा आणि 1-2 मिनिटांनी चेक करायचं. 1-2 मिनटं झाले की अशा वाफा ह्या तयार होतात. आणि वाफा तयार होता की त्या वाफेची चव ह्याला लागते आणि त्याच्यामध्ये नरम सॉफ्ट ही मटकी आपली पडली जाते. अगदी थोडंच पाणी टाकले बघा, तेवढं पाणी पुरेसं आहे. आणि वाफेवर केलेली मटकीची उसळ चव एकदम छान असते, म्हणजे मस्त वाटते. पाणी जर टाकले ना त्याच्या अंदाजे ही उसळ छान लागते. हे असं 1-2 वेळा जरा याला चेक करत राहायचं, स्लो गॅस ठेवायचा. असं जर मिक्स करत राहायचं काय होतं माहिती आहे, चारही बाजूनी मग मटकी आपली व्यवस्थित शिजली जाते. बस आता परत एकदा झाकण ठेवते, अगदी बारीक गॅस ठेवायचा. आणि असं बघायला पाणी सुटत राहतं. वरून थोडीशी कोथिंबीर अजून टाकायची आणि बघा आता ही आपली मटकी शिजत आलेली आहे. आता वरून थोडीशी अजून कोथिंबीर टाकते, उरलेली आहे ती. आणि मिक्स नाही करत कोथिंबीर मी कधीच. त्या कोथिंबीरचा जो फ्लेवर असतो ना तो छान भाजीला पॅक होतो. असं वरच्यावर ठेवायची कोथिंबीर आणि झाकण लावायचं. बस आता हे वाफेमध्ये त्या कोथिंबीरची पण एक छान फ्लेवर बसतो भाजीला. आणि मिक्स करून घेतली बघा मी. आता बघा झाली आपली ही मटकीची उसळ. तुम्ही बघितलं मी पाणी अजिबात नंतर टाकलेलं नाही आहे, पूर्णपणे वाफेवर ही भाजी झालेली आहे तयार. तर गरमागरम आपली ही मोड आलेल्या मटकीची उसळ झणझणीत स्पायसी अशी तयार झाली आहे खाण्यासाठी. थंडगार करायचं ज्वारीच्या भाकरीसोबत, बाजरीच्या भाकरीसोबत. सगळ्यांनाच माहिती आहे याचा चव आस्वाद किती भारी लागतो. तर बघा मोकळी सुटसुटीत, अजिबात कुठे असं जास्त शिजली नाही, गाळ झाली नाही, एकदम मस्त परफेक्ट नरम सॉफ्ट झाली आहे. चला काढून घेऊया आपण याला गरमागरम प्लेटमध्ये. अशी गरमागरम मोड आलेल्या मटकीची सुक्की उसळ करायची. अजिबात कुठलं वाटण नका करू, काही कोणते शेंगदाणे लसूण नाही लावलं तरी हरकत नाही. इतकी चवदार ही उसळ लागते ना, कशीही बनवा बेस्ट लागते. ह्याच्यासोबत ना फक्त गरमागरम कडक ज्वारीची किंवा बाजरीची भाकर असेल ना मग बास, बाकी काही नसलं तरी चालेल, इतका छान बेत होतो. आणि घाई असेल तर अशा वेळेस तर खूप बेस्ट भाजी आहे. आणि विशेष म्हणजे ही खूप हेल्दी आहे आपल्या शरीरासाठी. सगळेच कडधान्य हेल्दी असतात आपल्या शरीरासाठी, त्यातले त्यात हे मटकी आणि चणे खूप पौष्टिक आहे. तर नक्की तुम्ही ही भाजी करा, घाई असेल तर. अशा पद्धतीने मसाला वाटून ही उसळसुद्धा बनली जाते. स्पेशल असं तुम्हाला मी मटकी रस्सा बटाटा वगैरे टाकूनसुद्धा दाखवणार आहे. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडली असेल तर लाईक पण करा आणि चॅनेलला आपल्या सबस्क्रायबर करा. अशी छान छान मस्त सिंपल रेसिपी बघण्यासाठी सबस्क्रायबर करा. चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका अशाच छानशा रेसिपीसोबत. स्वस्त राहा, मस्त राहा, काळजी घ्या.